शेतकरी बांधवांनो, शेतीभाती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण थोडे दिवसापूर्वी मित्रांनो एक मकाची व्हरायटी दाखवलेली होती जी आडवंटा 756 नावाने होती। ती व्हरायटी मूर घाससानी ह्याच्यासाठी चालत होती। आपण एक आता सिंगल क्रॉस आणि व्यवस्थित पायनरची व्हरायटी दाखवतोय। पायनरची लातूर जिल्हा हा पर्यायी पीक शोधण्याच्या मार्गावर असताना मी तर नक्की म्हणतो शेतकरी बांधवांनो की हा जो मकाचा प्रयोग आहे हा शेतकरी बांधव कुंभेवाडीतले शेतकरी बांधव बरेच वर्षापासून करतात, पण आपण हे हा आपला प्रयोग करायला हे नाहीये, हरकत नाहीये असं वाटतं। कारण मकाचं उत्पन्न, मकाची हाईट, मकाचा कार्यकाळ ह्या सगळ्या जर गोष्टी बघितला तर 100% परवडणारं पीक असं वाटतं। आपल्या भागामध्ये कमी होतं कारण त्याचा डुकराचा त्रासही बराच असतो, बऱ्याच काही गोष्टीचं हे आहे, पाण्याचा अभाव असतो। त्याच ह्या गोष्टीमधून आपण मका ह्या पिकापासून लांब गेलेलो आहोत। तरी मका हे पीक कसं परवडतं आपण स्वतः म्हणजे शेतकरी आपल्या सोबत आहे, शेतकऱ्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार सर। आपलं पूर्ण नाव सांगा। मधुकर निवृत्ती गोळे, कुंभेवाडी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। चाकूर तालुका, जिल्हा लातूर। कोणती व्हरायटी ही मकाची? पायनर 3502। पायनरची 3502 सिंगल क्रॉस मका आहे मित्रांनो। कधी लागवड केलेली आहे ही? हे 10 नोव्हेंबर 2024। 10 नोव्हेंबर 2024 दिवशी लागवड केलेली आहे। आज आहे 27 फेब्रुवारी, म्हणजे जवळपास अजून 1 महिन्याचा कार्यकाळ हिला काढण्यासाठी बाकी आहे। मित्रांनो आपण बघू शकता ह्याची हाईट एवढी आलेली आहे, मग एवढी हिरवी आहे। आता टेम्परेचर वाढलेलं आहे, टेम्परेचर वाढलेलं असताना सुद्धा एवढं हिरवं क्रॉप दिसतोय। प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 क्रॉप्स दिसत आहेत, क्रॉप्स मोठे पडलेले आहेत आपण बघू शकता। तर हे करण्यामागे म्हणजे काय नियोजन, किती बाय कितीवर तुम्ही अंतरावर लावलेली आहे? हे आहे 9 इंचावर आहे आणि 1.25 फुटावर लावण आहे। 1.25 फुटावरची लागवण आहे, म्हणजे सरी पद्धतीने लावलेलं आहे। म्हणजे जवळपास मित्रांनो शेतकऱ्यांनी माझ्या माहितीप्रमाणे किती रान क्षेत्र किती आपलं? 3 एकर आहे। 3 एकर मध्ये किती बॅग आपण लावलेले आहेत? 5 बॅगा लावल्या। 5 बॅगा लावल्यात, म्हणजे 4 किलो प्रमाणाच्या 5 बॅगा 3 एकर मध्ये हे केलेले आहेत। म्हणजे जवळपास 30,000 प्लांट पर एकर बसले असावे असा एक अंदाज माझा आहे। लावणीच्या नंतर तुम्ही काय केलं होतं? लावणी सोबत काय खत घातलं आणि लावणीच्या नंतर ह्याला काय केलं? DAP एकरी 1 पोत आणि एकरी 1 पोत युरिया, 2 एवढी एकरी 1 पोत युरिया आणि 1 पोत DAP। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही फवारणी घ्यावी लागली होती? फवारणी घेतलो 10व्या दिवशी उगवून आल्यानंतर 10व्या दिवशी फवारणी घेतली। अच्छा, कोराजिनची फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा काही झिंक किंवा असं एक्स्ट्रा हिरवळ, कारण मका हे जे आहे ते खादाड पीक आहे, पाणी आणि खाद्य ह्याला जरूर लागतं, तर त्या प्रमाणात तुम्ही काही दिलेलं आहे का ह्याला? 15 दिवसाला 1 पोत युरिया आणि आपण 1 महिन्यानंतर झिंक। अच्छा, तर मॅन्युअल ह्याच्यामध्ये 10 किलोची बॅग झिंकची दिलेली आहे आणि 1 पोत युरिया दिलेला आहे मित्रांनो। 1 महिन्याच्या कालावधीच्या नंतर आणि त्याच्यानंतर पाणी सातत्य आहे। काय म्हणजे 3-3.25 एकर अपेक्षित उत्पन्न तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये? उत्पन्न आपल्याला एकरी 40 क्विंटल होईल असं एक अंदाज। अच्छा, 40 क्विंटलच्या जवळपास, म्हणजे 4-3 एकर क्षेत्र आहे मित्रांनो शेतकरी बांधवाचं। तर कमीत कमी 110-120च्या दरम्यान, म्हणजे 40च्या हिशोबाने जर पकडलं तर 110-120च्या दरम्यान क्विंटलमध्ये ॲव्हरेज येईल त्यांचं। तर नक्की म्हणजे परवडणारं पीक, आणि आपण अशाच वेगवेगळ्या व्हरायटी नक्की दाखवणार आहोत। आपण गव्हाचे व्हिडिओ पण दाखवत आहोत, मकाच्या बऱ्याच व्हरायटी आपण दाखवत आहोत। आपल्या भागामध्ये ते परवडतं का तेही दाखवत आहोत, कारण आपल्याच भागामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये जे प्लॉट उभे आहेत तेच आपण दाखवत आहोत। तर मित्रांनो शेतीभाती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि जरूर पुढे शेतकरी बांधवांना शेअर सुद्धा करा। धन्यवाद।